नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बॅक हुकमध्ये आपण हा 36 छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज शिवलाय. तर कटिंग व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे मी तुम्हाला कटिंग पूर्ण दाखवते. आणि ब्लाऊज हा कसा आलाय नक्कीच कमेंट करून सांगा. कस्टमरचं म्हणणं होतं का आपल्याला पुढून पण चौकोनी गळा लागतोय, त्यांनी त्यांच्या आवडीनुसार लेस सांगितली आणि याला पाठीमागून बॅक साईड हुक आहेत. तर खूप छान याचा रिझल्ट येतो आणि घातल्याच्या नंतर खूप सुंदर याची फिनिशिंग बसते. कटिंग ही खूप छान आहे. तर हा ब्लाऊज कसा आलाय नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कमी वेळामध्ये आपण या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अपलोड करते. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू आणि कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा. नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. दोन्ही चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. तर आपण ब्लाऊज पिसावरून माप घेऊन आपण परफेक्ट कटिंग कशी करावी तुम्हाला मी ह्या ब्लाऊजवर दाखवते. कशा पद्धतीने आपण कटिंग केली पाहिजे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. तर उंची टाकताना कधीच पुढच्या बाजूने उंची टाकायची नाही, तर बॅक साईड आपल्याला घ्यायचं आहे आणि बॅक साईडचं माप घेऊन आपल्याला उंची टाकायची. तर आपल्याला हे बघा कपडा ताणणारा आहे, तर आपण ज्या वेळेस टेप धरतो तर त्यावेळेला आपल्याला ह्या अंगठ्यामध्ये टेप व्यवस्थित धरायचा आहे आणि खालच्या साईडला आपण खेचलं तरी पण चालतंय थोडंसं. आता उंची आहे बरोबर 14 इंच. तर आपल्याला ब्लाऊज किती लागणार 15 इंचाचा. 1 इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे, कारण शिवण्यामध्ये अर्धा इंच दोन्ही बाजूला मोडपलं जातं. आता कमरेच्या साईजवरून छातीचा अंदाज कसा घ्यायचा मी तुम्हाला हे सांगते. आता आपलं कंबर किती आहे आपल्याला चेक करायचं आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण युजफुल राहील आणि पूर्णच बघा. आता आपल्याला ज्यावेळेस कंबर चेक करायचं त्यावेळेस आपण ही पट्टी सोडून द्यायची. ज्या साईडला आपण हुक लावतात ती पट्टी सोडून द्यायची आणि नंतर जेवढं कंबर आलंय जवळजवळ 33.5 आहे. तर 33.5चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. चौथा भाग केल्याच्या नंतर आपल्याला जेवढा चौथा भाग येतो जवळजवळ 8 इंचाला थोडंसं कमी आहे 1-2 लाईन. तर जेवढा चौथा भाग आला तेवढं घेतलंय. 1 इंच आपला कंपल्सरी टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहून जाते. बरोबर. आता हे जेवढं माप आलंय जसं मी तुम्हाला सांगते, चेस्टवरून मी तुम्हाला कमरेचा अंदाज घ्यायला लावते आणि कमरेच्या अंदाजवरून तुम्हाला मी चेस्टचा अंदाज घ्यायला लावते. आता हे माप किती आलं 10.5 इंच. बरोबर. आता आपल्याला इथं 11चे घडे टाकायचे, मग अर्धा इंच जास्त घ्यायचे. आता आपण येणार याच्याकडं फ्रंट भागाकडे. तर आपण बघू आता चेस्टनुसार आपण ब्लाऊज कटिंग करतोय. तर कसं अंगावर माप घेतलं पाहिजे किंवा ब्लाऊज पिसावर कसं घेतलं पाहिजे. अंगावरचं पण मी नक्कीच तुम्हाला दाखवणार. आता पाहू शकतात इथं थोडंसं खाली धरायचं, इथं धरायचं नाही. मोंड्याजवळ पहिलं जे हुक आहे तिथं आपल्याला टेप धरायचं आहे. जवळजवळ 9 इंचाची घडी बसते पाहू शकतात. म्हणजे 36 छातीचा हा ब्लाऊज आहे. तर अगोदर आपण 9 वर एक मार्किंग करू. बरोबर. आणि 2 इंचावर आपण मार्किंग करू. आला की नाही पॉईंट एकच, काहीच बदल झाला नाही. तर तुम्ही मी तुम्हाला कमरेच्या अंदाजावरून वरचा अंदाज सांगितला आणि हा चेस्टनुसार आपण खालच्या पण कमरेचा अंदाज सांगितलाय. कशी जरी कटिंग केली तरी येऊन एकच होता. आता आपण याला शोल्डर टाकायचं आहे 5.5 इंच. 36ला 5.5 इंच. गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंचाचा. बॅक साईड हुक आहेत 2.5 इंच गळ्यासाठी घ्यायचे. तसंच आपण 5.5 इंच शोल्डर घेणार. असं पण आपल्याला अंदाज कधी पण घ्यायचा, जर आलाच नाही तर 5.5 हा परफेक्ट पाहिजे. ना तर बघा इथं थोडंसं खाली वर झाले, तर हा अंदाज कधी हुकवायचा नाही. नंतर आपण ही लाईन सरळ आखून घेऊ. आता अर्धा इंच मी पाठीमागं आले. ही लाईन आपण सरळ आखून घ्यायची आणि नंतर मधून आपल्याला 1 आणि 1.5 इंच हे कंपल्सरी माप आहे. 1.5 इंचावर आपण एक मार्किंग केली आणि 1 इंचावर एक मार्किंग केली. आता ही मार्किंग कधी पण ह्या पॉईंटला मिक्स करायची, ही गोष्ट लक्षात घ्या. पाहू शकतात अशा पद्धतीने गळा आलाय. आता आपल्याला गळ्याचा वरून अंदाज नाही आला, म्हणजे मी तुम्हाला ब्लाऊज पिसावरूनच सांगते. अंगावर जरी नाही माप घेतलं तरी चालते. आता आपल्याला
शोल्डर पासून गळा धरायचा आहे, अर्धा इंच वरती शोल्डर मोडपले आणि नंतर गळा आपला हा जवळजवळ 10 इंचाचा आहे, तर आपल्याला 10.5 इंचाचा लागेल. मग 10.5 इंचाचा आपण गळा घेतला आहे. आता चौकोनी गळा आहे आणि पाठीमागून हुक आहेत, तर आपण वरती 2.5 घेतले, तर खालच्या साईडला पण 2.5च घ्यायचं आहे. हा गळा पुढून आणि मागून दोन्ही पण चौकोनीच कस्टमरने ठेवायला सांगितलं आहे, तर आपण चौकोनीमध्येच कटिंग करणार. ही लाईन आपण जॉईन करणार आणि याच्यानुसार मग आपण याची कटिंग करू. शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम ज्याला आहे त्यांनी गळ्याकडून अर्धा इंच एवढं उतार द्या. अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करा. तर मी तुम्हाला अशा पद्धतीने पण एक ब्लाऊज शिवून दाखवते, काही हरकत नाही. कारण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येऊन जातो, शोल्डर उतरतं. जसं आहे तसंच आपल्याला पूर्ण कटिंग करायची. आता ही साईड आपण पूर्ण सुईची करायची. आता आपल्याला फ्रंट साईडने हुक घ्यायचे नाही, बॅक साईडने आपले हुक आहेत, तर आपण आपली जी बंद बाजू आहे तीच परत एकदा आपल्याकडून असणार आणि फ्रंट बाजू पुढून असणार. आता कंपल्सरी आपण 1 इंच जास्त घेतोय, तर अगोदर आपण हे 1 इंच जास्त घेऊ. जेवढं असेल तेवढं आपण 1 इंच जास्त घेऊ. तिथंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. नंतर जसं आहे तसं आपण याला आखून घेणार. याच्यामध्ये बदल कुठं करायचं मी तुम्हाला दाखवते. आता आपल्याला गळा टाकायचा आहे. अगोदर आपण परत एकदा चेक करू शोल्डर 5.5 आहे का नाही. शोल्डर एकदम परफेक्ट आहे, 5.5. 2.5 इंच गळा घेतला आहे. फ्रंट गळा घेऊया आपण 7 इंचाचा. 6.25 घेतला तरी चालते किंवा 7 घेतले तरी चालते. वरती 2.5 घेतले तर खाली पण 2.5च घेणार, कारण आपल्याला चौकोनी गळा लागतोय. आहे असाच कट करायचा. इथं आपण अर्धा इंचाची मार्किंग करू. नंतर आपण याला आकार देऊन घेऊ. आता आपला फ्रंट आकार पण देऊन झाले. समोरच्या बाजूला आपण घेऊया 3 इंचावर एक मार्किंग. आपण दोन्ही साईड 3 इंचावर घेतली. वरून आपल्याला 10.5 इंचावर पॉईंट द्यायचा, टक्स पॉईंट, म्हणजे आपला टक्स इथपर्यंत आला पाहिजे. 3 इंचच घेतले आपण 36 चेस्टला आणि नंतर आपण 2.5 इंचाचा एक टक्स देऊ. आता 2.5 इंच जे मी माप घेतले तेच मी याच्या बाहेर घेते 2.5 इंच आणि नंतर आपण एक लाईन आखून घ्यायची अशा पद्धतीने. आता आपण लगेच त्याला काय करूयात, टक्स कसा घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपण याला मार्किंग करून घ्यायची. आता तुम्ही एकतर अशी पण कटिंग करू शकतात किंवा मग याला थोडासा आकार पण देऊ शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला जे सोपं वाटेल. तुम्ही डायरेक्ट जरी कट केलं ह्या लाईनिंगनुसार तरी पण ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसतो, किंवा जो आकार दिलाय त्यानुसार केलं तरी व्यवस्थित बसतो. आपण ही तिरकी लाईन वरती जॉईन करून घ्यायची. आता हा ब्लाऊज झालाय आपला जवळजवळ 9च्या घडीचा. आता बऱ्याच जणांना 9च्या घडीनुसार कळतं, तर तसंच सांगते मी तुम्हाला. छत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे. तर आपण याचे करूयात आता कटिंग. तुम्हाला मी ब्लाऊज झाल्याच्या नंतर नक्कीच दाखवणार आहे, तर कंटिन्यू करा आणि येणाऱ्या व्हिडिओची नक्की वाट बघत राहा. ही तिरकी लाईन अशी कट करा. चौकोनी गळा आहे कस्टमरचा, तुम्ही याच्यामध्ये वेगळा गळा टाकू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं बघू शकतात आपण खोलल्याच्या नंतर हा फ्रंट भाग असा दिसतोय. आणि नंतर आपण आता मी तिरकं कट करून पण मी तुम्हाला दाखवते की याची फिटिंग किती छान बसते. तर अशा पद्धतीनेच मी शिवणार. तर पाहू शकतात आपला ब्लाऊज हा जवळजवळ पूर्ण
कटिंग झालंय. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज पूर्ण कटिंग झालाय. तर मी तुम्हाला याचा पीस दाखवते. हा पीस आहे ह्या ब्लाऊज मधला. तर हा झाल्याच्या नंतर कसा दिसतोय मी तुम्हाला हे शेवट दाखवते. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.